मोठ्या प्रमाणावर मासे आलेले आहेत मार्केटमध्ये। हा या ठिकाणी आपण बघताय अजून एक वेगळा मासा, हा काटे बागडा बोलतात। फुल एकदम भरलेला आहे या ठिकाणी। हे बघा फ्रेश भले एकदम लॉट मध्ये, आणि हा कुपा आणि अजून मासे। तर मित्रांनो आता आपण आलोय करंजा होलसेल मार्केट। म्हणजे एका बाजूला आपण बघताय, एका बाजूला आपल्याला विक्रीसाठी मासे असतात आणि दुसरी जी बाजू असते ती होलसेल विक्रीसाठी वापरली जाते। तर आपण सध्या चालू आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत। हे छोटे मासे लागलेले आहेत, या बोटीमधून काढतात आणि हे होलसेलमध्ये डायरेक्ट म्हणजे मोठे लॉट मार्केटमध्ये विकायला नेले जातात, किंवा फूड मार्केटचा जो असतो त्या ठिकाणी नेले जातात। ते बघा मोठ्या प्रमाणावर हा इकडचा होलसेल मार्केट आहे। या बोटी डायरेक्ट बाहेर जातात, हा माल डायरेक्ट बाहेर जातो, हा लोकल विक्रीसाठी वापरला जात नाही। तर तुम्हाला दाखवतोय बघा, हे पूर्ण कॅरेट भरतात आणि ट्रकच्या ट्रक भरून, टेम्पोच्या टेम्पो भरून हा माल वेगवेगळ्या ठिकाणी नेला जातो। आणि हे बघा पूर्ण कॅरेट लागलेले आहे आणि जागोजाग अशा बोटी, मोठमोठ्या बोटी लागलेल्या आहेत। हे बघा आता हे कॅरेट भरण्याचं काम चालू आहे मासे काढून। हे बघा हे मित्रांनो होलसेल मार्केट असतं। होलसेल बोटीच्या बोटी या ठिकाणी खाली केल्या जातात आणि अशा प्रकारे बोटीतला माल हा डायरेक्ट बाहेर पाठवला जातो, हा लोकल विक्रीसाठी ठेवला जात नाही। आता बघा आपण तुम्हाला होलसेल मार्केट मी दाखवतोय, वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे होलसेल मार्केटला आलेले आहेत। हे बघा या बोटीला बला लागलेला आहे, पूर्ण भले आहेत। आणि जो वेस्टेज असतात मासे ते सर्व डॉग फूडसाठी वापरले जातात, किंवा खत बनवण्यासाठी, किंवा असं वेगवेगळ्या प्रकारासाठी वापरले जातात। आणि हे डायरेक्ट हा माल बाहेर चाललेला आहे। आता या ठिकाणी आपण बघू शकता दुसरा होलसेल मार्केट आहे, तिथं मोठ्या प्रमाणावर मोठे मासे लागलेले आहेत। हे बघा ते कॅरेटमध्ये मोठे पोपट मासे आहेत, किंवा वेगवेगळ्या पोपट, चकला या प्रकारचे मासे आहेत। हे या ठिकाणी नल मासे, म्हणजे वेगवेगळ्या सर्व प्रकारचे विविध प्रकारचे मासे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। कोणताही मित्रांनो कोणताही मासा फुकट घालवला जात नाही। जर जे चांगले मासे असतात ते माणसांसाठी वापरतात, आणि जे थोडे जास्त दिवस झाले असे खराब असतात त्यापासून डॉग फूड बनवण्यासाठी ते दुसरीकडे फॅक्टरीमध्ये पाठवले जातात। आता हे मासे बघा या बोटीतून चालू आहे काम। आता या ठिकाणी आपण बघू शकता हे होलसेल टोल मासे आहेत आणि हे लाल मासे। त्याचप्रमाणे अजून एक मासा या तुम्हाला दाखवतो, हा बघा हा मासा हा वेगळाच मासा आहे। हा कुठला मासा दादा? चांद मासा। हा बघा चांद मासा आहे, होलसेल चांद मासा। हा या ठिकाणी बागडा आहे आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे टोल मासे आहेत हे, तर हे आहेत लाल मासे। असे विविध प्रकारचे मासे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। या ठिकाणी कुपा मासा आहे।
मोठ्या प्रमाणावर मासे आलेले आहेत मार्केटमध्ये। हा या ठिकाणी आपण बघताय अजून एक वेगळा मासा, हा काटे बागडा बोलतात। फुल एकदम भरलेला आहे या ठिकाणी। हे बघा फ्रेश भले एकदम लॉट मध्ये, आणि कुपा आणि अजून मासे। हे होलसेल मार्केट आहे आणि या तर हा बघा अजून एक वेगळ्या प्रकारचा मासा आहे। हा बघा वेगवेगळे मासे या ठिकाणी आपल्याला या मार्केटमध्ये पाहायला मिळतात। हे बघा या ठिकाणी बोटीतून मासे काढण्याचं काम चालू आहे। हे बघा आपण बघताय पूर्ण बोट पूर्ण बोटीभर मासे या ठिकाणी आहेत। आपण बघू शकता फुल बोटी भरलेल्या आहेत आणि हे बघा हे मासे दाखवत आहेत। खूप फुल भरलेली आहे बोटी माशांनी। आता ती पूर्ण खाली करायला लागेल। या ठिकाणी आपण बघताय बघा हे लाल मासे आणि ही या ठिकाणी बागड्यांची पूर्ण बागडे आहेत या बोटीमध्ये। बागडे आणि लाल मासे हे बघा एकदम फ्रेश मासे आहेत। मॅट मार झालं काय बाहेर यावं काहीतरी औषध कर। आता पूर्ण बोटीतनं माल काढण्याचं काम चालू आहे। तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा। आवडला असेल तर नक्की लाईक करा। धन्यवाद मित्रांनो।